देहरचे नदी पुलानंतर आता पिंजाळ नदीवरील असलेल्या पुलाची देखील धोक्याची घंटा वाजू लागली आहे। गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पडणाऱ्या पावसाच्या तडाख्याने अनेक रस्ते खड्डेमय झाले आहेत। त्यातच वाडा भिवंडी महामार्ग देखील आता चाळण व्हायला सुरुवात झाली आहे। तर दुसरीकडे वाडा मनोरला जोडणारा रस्ता करळगाव येथील देहरचे नदी पुलावर तडा गेल्याने काही महिन्यांपासून अवजड वाहनांकरिता पूल बंद ठेवण्यात आला आहे। त्यातच आता वाडा मनोर रस्त्यावरील जिल्ह्याला जोडणारा पाली येथील पिंजाळ नदीवरील पूल सुद्धा आता क्षतिग्रस्त होतो की काय अशी भीती निर्माण झाली आहे। मोठमोठे खड्डे पडल्याने गेल्या काही दिवसांपासून ट्रॅफिक जामची समस्या देखील वाढली आहे। तर सतत 2 दिवसांपासून याबाबत बातमी प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनाला जाग आली असून तातडीने आता तात्पुरते खड्डे बुजवण्यासाठी काम सुरू केले आहे। एकूणच या पुलाची परिस्थिती पाहता पुन्हा एकदा करळगावप्रमाणे क्षतिग्रस्त होऊन पूल बंद होऊ नये हीच अपेक्षा। तर बाजूलाच असलेल्या नव्याने बांधलेला पूल गेल्या 1 दशकापासून अपूर्ण कामामुळे रखडला आहे। त्याचेही काम लवकरात लवकर पूर्ण करून मार्ग सुरू करावा अशी मागणी आता होत आहे।